हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर हा व्हिडिओ आहे ना शनिवारचा आहे. शनिवारच्या दिवशी ना सकाळी मी लवकर उठली होती, कारण की मला रात्रभर पण झोप पण येत नव्हती आणि म्हणजे चला लवकर उठून आपलं तरी काम तरी होईल. पण काय उपयोग बी नाही झाला लवकर उठून. मी हे बघा सकाळी सकाळी हे पण गेले ते म्हशी पाजायला. मामा आणि हे दोघं जण सकाळी 4 वाजता उठतात आणि नंतर मी माझी देवपूजेला पण लागली. म्हटले उठलोच आहे लवकर, तर मग देवपूजा सकाळी सकाळीच करून घेते. खरंच आहे सकाळी सकाळी देवपूजा केली ना खूप छान वाटतं. पण स्वामी पण राहत नव्हता, तो पण मध्ये मध्ये सारखा उठायचा, पण त्याच्याकडं पण जावं लागायचं. रोजच्या रोज आहे ना मी देवाचं वस्त्र बदलत राहते आणि देवारा पण ना स्वच्छ पुसून घेते. हे बघा, आणि मी देवांचे आता यांची ओल्या कपड्याने नाही पुसत, तर कोरड्या कपड्याने ना फोटो वगैरे पुसून घेते, कारण की ओला कपडा लागला का ते पण फुगतात. मी पहिले ना ओल्या कपड्यानेच पुसायची, पण नंतरून आहे ना स्वामींचा फोटो आहे ना असं फुगत चालला होता, त्याच्यामुळे ना मी ओल्या कपड्याने आता फोटो आहे ना पुसत नाही. देवांची ना आंघोळ करून घेतली. काही काही जण म्हणतात का देवांना धुतलं धुतलं कधीच म्हणायचं नाही, देवांची आंघोळ घातली असंच बोलायचं असतं. आणि मी देवांची आंघोळ घालताना ना त्यांना गरम पाणी घेते, थंड पाणी कधीच घेत नाही. आणि म्हणजे ना देव पण अशी चिकट होत नाही. काही काहींचे ना देव पण अशी चिकट होतात का काय माहीत नाही, पण मी बहुतेक ठिकाणी बघितले आणि देव अशी चिकट आणि तेलकट राहतात, कारण की ते नेहमी स्वच्छ व्यवस्थित करत नसेल त्याच्यामुळेच. आणि देवांची मांडणी पण मी व्यवस्थित करून घेतली. दिवा लावायची विसरली होती, मग नंतरून मी दिवा लावला, कारण की दिवा लावला ना तरी तिथं आहे ना माझा हात लागून ना तो पडतो. पहिले मी दिवा लावून घेते, मग नंतरून देवांची आंघोळ वगैरे घालते. पण आज आहे ना नेमकी विसरली घाई गडबडीत. मंगल कलश पण भरून घेतला. मंगल कलशाचा आहे ना नारळ मी रोज धुवून काढते आणि मुकुट पण हे लावते. खूप छान वाटतं मुकुट लावल्यावर. खरंच आपल्याला देवाऱ्यात खरंच देवीच येऊन बसलेली आहे असं वाटतं. महालक्ष्मीचं मुकुट आहे, तुम्हाला पण भेटलं ना तुम्ही पण नक्की घ्या. आणि मंगल कलश आहे ना देवाऱ्यात नेहमी भरायचाच असतो. खरं सांगू का, सकाळी सकाळी देवपूजा केली ना त्याच्यामुळे मन आहे ना एकदम प्रसन्न आणि घरात पण वातावरण खूप छान झालं होतं. हे ज्यावेळेस गोठ्यातून आले होते आणि त्यावेळेस ते सुद्धा म्हटलं ते आज आहे ना घरात खूप प्रसन्न वाटतंय. पण सकाळी ना उठून मला जमतच नाही, कारण की स्वामी लगेच उठतो आणि त्याची झोप पण नाही होत. पण सकाळी उठण्याचा फायदे पण खूप आहे, असं काही नाही. पण म्हणजे देवपूजा झाल्यानंतर मस्त मी चहा करून घेतला होता आणि किचनमध्ये ना आले नाही पहिले किचन आहे ना स्वच्छ कपड्याने पुसून घेते, कारण की झुरळ वगैरे फिरत असतात. झुरळ तर नाहीच आहे, पण तरी पण जिमणं वगैरे असतात त्यांना, मग त्याच्यामुळे ना आपलं काही पण किचन पडतं मग आपण पटकन उचलून घेतो. त्याच्यामुळे ना पहिले मी किचन पुसून घेते. रात्री धुतलेलाच असतो तरी पण मी किचन आहे ना पहिले स्वच्छ पुसून घेते. बघा सकाळी उठला लगेच पोळ्या भाजी पण झाली होती माझी, लगेच तो उठतो. त्याच्यामुळे ना मी लवकर काही उठत नाही. बघा ह्या टायमाला ना रोज ते दूध घालायला निघून जातं. आज तरी त्यांना थोडा उशीर झाला होता, आम्ही जागी होतो त्याच्यामुळे त्यांचा पण थोडा आमच्यासोबत टाईमपास झाला, कारण की स्वामी पण उठलेला होता ना त्याच्यामुळे. नंतर ते 6:30ला म्हणजे घरातून कंप्लीट निघूनच जातात. ते पण चालले होते सकाळीच दूध घालायला निघून. असं असतं दुधावाल्यांचं, सकाळी सकाळी ना पाऊस असतो थंडी असतो काही असलं तरी त्यांना जावंच लागतं. सकाळी ते ना 8:30-9 वाजेपर्यंत घरी पण निघून येतात, पण ते लवकरच जातात दूध घालायला. त्यांना असं थोडा उशीर झाला ना तरी त्यांची चिडचिड होऊन जाते. आणि स्वामीला मी आत्याकडे नेऊन दिलं होतं, आत्या झोपलेलंच होत्या, मग त्याला ना त्याच्या आजीकडं पण नेऊन दिलं. म्हटले तो झोपल जरा वेळ. मग लगेच मी ना भाजीला पण फोडणी देऊन घेतलेली होती ना. आता आहे ना मला ना फ्लावरची भाजी करायची होती. या फ्लावरला काय म्हणतात नक्की मला नाही माहिती, ग्रीन फ्लावर आहे. त्याच्यामध्ये ना मस्त तेलामध्ये जिरे टाकायचे आणि लसूण असला ना तर लसूण पण टाका, मी टाकायची विसरली होती. कांदा आहे ना उभा चिरून टाका, खरंच अप्रतिम भाजीला ते छानपैकी ना परतून घ्यायचं. आणि कांद्यात आहे ना कधी पण आहे ना तेलात टाकल्यानंतर थोडं मीठ टाकायचं, जेणेकरून लवकर तो पिघळतो. आणि मी पण मीठ टाकून घेतलं होतं, पण ते स्किप झालेले आहे त्याच्यामध्ये. नंतर त्याच्यात हळद टाकली होती. हळद आहे ना थोडी जास्तच वापरायची, आपल्या इकडे ना हळद कमी वापरतात आणि हळदीमुळे ना खरंच खूप आपल्याला आरोग्यासाठी ना हळद चांगली असते. मी खूप हळद वापरते खरं तर. आणि मिरची पण टाकून घ्यायची, आपली घरची लाल मिरची होती. आणि त्याच्यात टमाटर टाकून घेतले, छान बारीक पिघळून जातात. परत थोडं मीठ टाकलं आणि बघा ही फ्लावर इतकी छान लागते ना, खरंच तुम्ही पण करून बघा. स्पेशली बाजारात आहे ना शक्यता करून येत नाही, कधीतरीच येते. आणि मी स्पेशली आणायला लावली होती भाजीवालीला. स्वयंपाक करता करताच मी लगेच मसाल्याचे डबे, मिठाचा डबा, तेलाचं सगळं लगेच मी ना पुसून ठेवते, जेणेकरून ना आपले हात पण आहे ना तिथं खराब लागत नाही. हे बघा किचनवर खूप सारा पसारा पण पडलेला होता. नंतर माझं या टायमापर्यंत ना स्वयंपाक पण झालेलं होतं. मी बाकीचे कामं ना तसेच ठेवले. पहिले ना म्हटले उजडलेलं होतं तर बाहेरचं झाडून घेतलं ना, आरून ते पण उठलेले होते. स्वामी पण खेळत होता. पहिले मी झाडून घेतलं, म्हटले परत वेळ झाला का मग झाडायला पण कंटाळा येतो. सकाळी सकाळी खरंच
खूप छान वाटतं. पण याच्यानंतर माझे काहीच कामं झालेले नव्हते. मी अशीच बसलेली होती, फक्त भांडे झालेले होते आणि खूप वेळानंतर कामाला सुरुवात केली. हे बघा बाहेरचं वातावरण खूप छान झालेलं होतं. खरं सकाळी सकाळी खूप छान वाटतं. हे बघा स्वामी पण उठलेला, एवढी थंडी होती तरी पण तो बाहेर खेळत होता. माझी भाजी पण इकडं करायला ठेवून दिली होती. मग बाहेरचं मी झाडायला गेली होती. आरूचा टिफिन पण सकाळीच भरून ठेवला आणि तिचं पण आवरून दिलं. त्याच्यानंतर मी खूप वेळाने कामाला लागली. तोपर्यंत स्वामीलाच घेऊन बसलेली होती आणि त्याच्यामुळेच खरं तर मी लवकर उठत नाही, कारण की स्वामी लगेच उठून त्याची झोप पण होत नाही. बघा त्यांनी काय पराक्रम केला. ट्रॉलीमधून काचेची वाटी घेतली आणि त्यांनी ती फेकली, तर ती फुटली पण आणि त्याच्या पायाला पण लागलं होतं. सकाळी सकाळी त्याने असे कामं वाढवून दिलेले होते. पहिले मी ते आवरून घेतलं आणि त्याला म्हटले नाही तर अजून लागायचं. त्याचे आधीच पायाला लागलेलं होतं आणि त्याचं रक्त पण थांबत नव्हतं. हे बघा किती पराक्रमी आहे स्वामी. मेथीची भाजी वाळवायला आणली होती आणि ती पण मी ट्रॉलीमध्ये वाळत टाकली, कारण की दुसरीकडे जागाच नव्हती. ट्रॉलीमध्ये चांगलं ऊन राहतं ना, त्याच्यामुळे मी ट्रॉलीमध्येच मस्त साडीवर सगळी मेथीची भाजी वाळत टाकली होती. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत इथं छान ऊन राहतं आणि मग भाजी पण चांगली वाळते. आणि वाळवलेली भाजी असली का मग कसं बरं असतं, कारण की कधी पण गरज पडते नैवेद्यासाठी वगैरे. तर त्याच्यासाठी मग परत कुठं जायचं गावात, आमचं घर पण लांब आहे. त्याच्यामुळे आम्ही असंच स्टोअर करून ठेवतो वाळून मेथीची भाजी. आणि आता लगेच मी ब्लाऊज पण शिवायला आली होती. मला अर्जंट ब्लाऊज द्यायचे होते, कारण की त्यांनी मेथीची भाजी वाळत टाकू होती तेव्हाच ते आलं. तर म्हणे मला 4 वाजेपर्यंत 2 ब्लाऊज शिवून दे. आदल्या दिवशीचा हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज अर्धा झालेला होता, तो पण मी कंप्लीट करून घेतला. हे बघा एकदम छान फिनिशिंगमध्ये पण ब्लाऊज झाला. तर वेलवेटचा होता आणि हे त्यांचे पहिले 5-6 ब्लाऊज होते, ते पण मी कटिंग करून घेतले, कारण की एकावर एक ठेवून पटकन कटिंग करून होतं. आणि माझ्याकडे अस्तर पण नव्हतं आणलेलं ना, त्यांनी अस्तर आणून दे, पण त्यांनी साधे ब्लाऊज कट करून ठेवले. ते येईपर्यंत माझा ब्लॅक कलरचा ब्लाऊज पण झालेला होता. ही 2 बाकी आणि यांना मी अस्तर आणायला लावले होते. पहिले त्यांनी अस्तर आणून दिली. मला म्हणतात का 1-2च अस्तर आणायचे, त्यांनी लगेच जास्त आणायला दिले. पण आता काय ते गेले गावात, तर म्हटले घेऊन या. 4 वाजेपर्यंत त्यांना ब्लाऊज लागत होते. त्याच्या आधीच 3 वाजेपर्यंत माझे हे 2 ब्लाऊज झालेले होते. हे बघा, आणि त्यांना साड्यांना पिको फॉल पण करायचे होते, बटणं वगैरे लावायचे बाकी होते. 3 वाजेपर्यंत माझं सगळं रेडी झालं होतं आणि त्या आल्या नव्हत्या लवकर त्याच्यानंतरून पण मी त्यांचा अजून एक ब्लाऊज शिवून दिला होता. त्यांना फक्त 2च लागत होते, पण 4 वाजेपर्यंत 4 ब्लाऊज त्यांचे शिवून झालेले होते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.